पनीरची भाजी बनवायची म्हटलं की आपल्याला वाटतं हॉटेलसारखी होईल की नाही, त्याला वेळच जास्त लागेल किंवा साहित्यही खूप जास्त लागतं. पण असं काहीही नाही. हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी एकदम मस्त पनीरची भाजी आज आपण झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत. यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते बघूयात. अर्थातच आपल्याला पनीर लागणार आहे. हे घरी बनवलेलं पनीर आहे. याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. यासोबतच आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागणार आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी. 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी करून घेतली. यासोबतच इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आलं लसूणची पेस्ट घेतली. पाव चमचा हळद, 1 टीस्पून जिरं घेतलेले आहेत, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून एवढी धनेपूड घेतली, थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे. यासोबतच आपल्याला 10-12 काजू लागणार आहेत. ते भिजवलेले आहेत. साधारण 1 तासभर भिजवून घेतलेत आणि 1 टेबलस्पून एवढं मगज घेतले, ते सुद्धा भिजवून घेतलं आहे. आणि यासोबतच आपल्याला थोडे खडे मसाले लागणार आहेत. त्यामध्ये 2-3 तमालपत्र, 1 चक्री फूल, 2-3 हिरव्या वेलच्या आणि 1 तुकडा दालचिनी एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आता इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. आता या ज्या भाज्या असतात ना, जेव्हा आपण हॉटेल स्टाईल भाज्या बनवतो, तेल किंवा बटर थोडंसं जास्त लागतं. आता तेल आपल्याला गरम होऊ द्यायचे. आता तेल गरम झाले, त्यामध्ये आपण जिरं घालूयात. यासोबतच आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालूयात आणि कमी फ्लेमवरती याला आपण अर्धा मिनिट परतून घेऊयात. जेव्हा आपण खडे मसाले घालतो ना यामध्ये, तर मोठ्या फ्लेमवरती आणि खूप जास्त वेळ त्याला परतायचं नाही. आता असे अर्धा मिनिट परतले गेले. यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. आता कांदा चांगला आपल्याला गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा. आता काय करायचं, आपल्याला कांदा थोडासा परतला गेला ना की त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं. तसं तर बटर ऑप्शनल आहे, पण काय होतं हॉटेल्सच्या सारख्या जेव्हा ग्रेव्ही बनवतो ना आपण, बटर थोडंसं घातलं की टेस्ट खूप छान येते. आता कांदा परततोय तोपर्यंत काय करायचं, आपल्याला जे आपण भिजवलेले काजू आणि मगज आहे त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. त्यामध्ये गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम फाईन पेस्ट तयार करायची. आता बघायची एकदम फाईन पेस्ट मी तयार करून घेतली. थोडंसं पाणी घातलं होतं त्यामध्ये. आता तोपर्यंत इथे बऱ्यापैकी आपला जो कांदा आहे परतून झालेला आहे. आता यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालते आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते. आता आलं लसूण पेस्ट घालून 2-3 मिनटं हे परतून घेतले. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता ना मसाला जळू नये म्हणून अगदी चमचाभर आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. त्यामुळे काय होतं, एकतर मसाला छान परतला जातो, जळतही नाही. आणि आता यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची. आता टोमॅटो प्युरी घातल्यानंतर याला मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. याला छान तेल सुटलेलं आहे, व्यवस्थित परतली गेली आहे प्युरी. यामध्ये आपण घालूयात काजू आणि मगजची पेस्ट. आता ना याला आपल्याला सतत हलवावं लागतं. काय होतं, आपण हलवलं नाही तर काजूची जी पेस्ट आहे ती कढईला लागू शकते. त्यामुळे याला सतत हलवणं गरजेचं आहे. आणि याला आता छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा आता हे मस्त परतून झालेले, मस्त ह्याला कडेनं तेल सुटलेले. आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं. पाणी घालणार असाल तर गरम करून घालायचं. आता यामध्ये मी पाण्याच्या ऐवजी इथे मी घरीच पनीर बनवलेलं आहे. त्याचं जे आपण पनीर सेपरेट केल्यानंतर जे पाणी राहतं सेपरेट ते घालते. त्याचा थिकनेस कसा हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं. आता यामध्ये आपण मीठ घालूया. बघा थिकनेस मी असा ठेवला आहे. तर थिकनेसचं कसं आहे ना, थोडंसं हे शिजल्यानंतर अजून घट्ट होतं. त्यानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे. आणि नंतर जर तुम्हाला वाटलं की खूप जास्त घट्ट होती ग्रेव्ही याची, तर पुन्हासुद्धा तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घालू शकता. मीठ घालायचं, मिक्स करायचे आणि याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता ग्रेव्ही छान शिजलेली आहे, बघू शकता. याला मस्त थिकनेस पण आला आहे. आता सगळ्यात शेवटी काय करायचं, आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीर जर तुम्ही सुरुवातीलाच घातलं ना तर पनीर रबरसारखं होतं, चिवट होतं. त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचं आणि पुन्हा आपल्याला कमी फ्लेमवरती
एक साधारण 5-7 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. फ्लेम कमीच ठेवायची. फक्त हे आपल्याला 5च मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी काय करायचं आपल्याला, यामध्ये कसुरी मेथी घालायची. मिक्स करून घ्यायचे आणि गरज वाटत असेल तर थोडासा गरम मसाला सुद्धा घालू शकता. गॅस बंद करायचा आहे आणि इथे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने झटपट खूप टेस्टी अशी आपली पनीरची भाजी इथे तयार झाली. याचं रंग आणि टेक्स्चर बघा एकदम मस्त आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा.